एक तर तो मेटल अँड मेटल जो आहे तो मेकॅनिकली तेवढा स्टेबल नव्हता, बरं. त्यामुळे तो फिरायचा, अच्छा. हलायचा. ते हल्ल्यामुळे मग पेन व्हायचा, म्हणजे पूर्वीपेक्षाही जास्त पेन व्हायचा. ओके. हा एक हे झाला. दुसरं आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जे दोन मेटल वापरले होते, कोबाल्ट अँड क्रोमियम. हे मेटल तुमच्या रक्तामध्ये किंवा स्नायूमध्ये लीच व्हायला लागले, म्हणजे तिथे झिरपायचे त्याच्यामध्ये. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांना असं वाटतं की काहीतरी आपलं चुकलं आहे का, पण डॉक्टर कधीच मान्य करत नाहीत. म्हणजे सर्जरी चुकली का, काही वेळेस ते प्रॉडक्ट चुकलं आहे का, चुकीचं आहे का, पण ते मान्य करत नाही, कारण त्यांनी सजेस्ट केलेलं असतं. राईट. नक्की काय या प्रॉडक्टमध्ये त्रुटी होती की ज्याच्यामुळे पेशंटला त्रास होत होता? त्रुटी अशी आहे की ज्यावेळेस तुमचा जो खुबा असतो त्याच्यामध्ये एक राऊंड सरफेस असतो आपला बोनचा नैसर्गिकरित्या, तिथे तो झीज होते. झीज झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे जे नर्व्ज असतात त्याच्यामध्ये ते नर्व्जमुळे तिथे पेन व्हायला लागतं. तुम्ही चालू शकत नाही, उभा राहू शकत नाही. चालायला लागलं तर तुम्हाला ते आणखी पेन वाढतं आणि मग जीवन नकोसं होतं, असं ते हे आहे. अर्थात काही प्रोफेशनमुळे होतं, काही निसर्गामध्ये होतं, अनैसर्गिकता होतं, काही का वंशपरामध्ये चुकून काहीकडे असं होतं, पण हे असं होतं. खूप लोकांच्यामध्ये होईल असं नाही, पण अशा केसेस प्रचंड वाढलेल्या आहेत. अच्छा. तर याच्यामध्ये ह्या कंपनीने संशोधन काय केलं की ह्याच्यामध्ये मेटल ऑन मेटल, म्हणजे एक दोन मेटलचं हे असं तयार केलं, तो खुबा तयार केला की जो 5-10 वर्ष 15 वर्ष राहू शकेल. आणि त्या खुबा लावल्यानंतर मग लोकांना असं एक नवीन असं झालं की एक काहीतरी असं चांगलं आलं आहे जगामध्ये, की आमचं जे वेदनादायी जीवन होतं ते आता संपलं. कारण हे सुद्धा चांगला एक रामबाण उपाय त्याच्यावरती मिळाला. रामबाण उपाय होता, पहिले सुरू झाले की रामबाण उपाय. त्याच्यामध्ये 2-3 त्रुटी आढळल्या. एक तर तो मेटल अँड मेटल जो आहे तो मेकॅनिकली तेवढा स्टेबल नव्हता, त्यामुळे तो फिरायचा, हलायचा. ते हल्ल्यामुळे मग पेन व्हायचा, म्हणजे पूर्वीपेक्षाही जास्त पेन व्हायचा. हा एक हे झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या कंपनी जे सांगत होती त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं सगळ्याच बाबतीमध्ये. दुसरं आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जे दोन मेटल वापरले होते, कोबाल्ट अँड क्रोमियम. हे मेटल तुमच्या रक्तामध्ये किंवा स्नायूमध्ये लीच व्हायला लागले, म्हणजे तिथे झिरपायचे त्याच्यामध्ये. आणि ते झिरपून मग जो रक्तामध्ये त्याचा लोड आहे तो प्रचंड वाढायचा, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वेदना होतात. आता याच्यासाठी एकच उपाय आहे की ते पुन्हा काढून घेणं आणि दुसरं बसवणं, की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी नाही आहेत. बरोबर. अन्यथा काय होतं की मग ते पुन्हा तुमचं जे पूर्वीचं जे आयुष्य होतं त्यापेक्षाही वाईट व्हायला लागतं. ओके. म्हणजे तो उपाय केला नसता तर बरं, अशी वेळ येते. काही ठिकाणी याच्यामुळे क्रोमियम आणि कोबाल्टचा लोड वाढला तर कदाचित मृत्यू होऊ शकतो असं सांगितलं जातं, कारण ते पॉयझन आहे शेवटी. ह्या अशा झाल्यामुळे मग लोकांनी त्याच्यामध्ये हे सुरुवात केली की असे प्रकार घडतात. अर्थात हे बसवताना पेशंट हा नेहमी डॉक्टरवरती विसंबून असतो. आता अशा वेदना सुरू झाल्यानंतर मग ते पुन्हा डॉक्टरकडे जातात लोक. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांना असं वाटतं की काहीतरी आपलं चुकलं आहे का, पण डॉक्टर कधीच मान्य करत नाहीत. म्हणजे सर्जरी चुकली का, काही वेळेस ते प्रॉडक्ट चुकलं आहे का, चुकीचं आहे का, पण ते मान्य करत नाही, कारण त्यांनी सजेस्ट केलेलं असतं. त्यामुळे कुठलेही डॉक्टर ते मान्य करत नाहीत, कारण हे निसर्गाचा स्वाभाविक आहे असा की ते मान्य करत नाही. मग ते पेशंटला काय की ठीक आहे, आता काय देवानेच केलं आहे, मला ते हेही सूट होत नाही, असं करून ते झालं. पण तसं नाही आहे की याच्यासाठी FDA ही जी यंत्रणा आहे की असे प्रॉडक्ट जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती सर्वेलन्स ठेवायचा असतो. कुठे कंप्लेंट्स येतात का, काय होतात का, आणि मग ते जर चुकीचं असेल तर त्याच्यात रिकॉल करायचं. हे कायद्यात तरतूद आहे, जबाबदारी आहे ही की त्यांनी हे रिकॉल केलं पाहिजे. कंपनीला फोर्स केलं पाहिजे, तुम्ही रिकॉल करा, रिसर्जरी करा आणि ते हे करून द्या. महाराष्ट्रामध्ये तसं काय झालं, देश दुसऱ्या राज्यात तर सोडूनच द्या. मग मी सांगितलं की त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही आता रिकॉल करा. म्हटलं आता हे जे आहे ना तुम्ही रिकॉल करा, कारण तुम्ही तिकडे बंद केलं आहे ना, इथे रिकॉल करा. बरोबर. मग ते म्हणे की आमच्याकडे शक्य नाही आहे, ते अमुक आहे तमुक आहे, असं ते सुरू केलं की आता कुठेच ट्रेस करणार. म्हटलं ट्रेस करायला कायद्याचं अमुक कलम आहे, त्या कलमाप्रमाणे मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, हॉस्पिटल आणि पेशंट ही चेन मेंटेन करायची असते. म्हटलं तुम्हाला पाहिजे असेल तर मी 2 दिवसात तुमचं करून देतो, तुम्हाला रेकॉर्ड करून देतो. तुम्ही नाही तुम्ही म्हणता तसं शक्य नाही, या देशात तसं शक्य नाही, अमुक आहे, ते काहीतरी त्यांचं करायला लागले. आणि परत दुसरी मिटिंग झाली. त्या दुसरीमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मग एक पुरी क्रॉफर्ड नावाची एक सर्व्हेअर कंपनी आहे, त्यांना अपॉइंट केले की सगळे पेशंट ट्रेस करा म्हणून. म्हटलं हे तर फार चुकीचं आहे, याला काय अर्थ असते, त्या कंपनीचा काय संबंध आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे केलं पाहिजे आणि कायद्याप्रमाणे तिथे कलम आहे की तुम्ही FDA माहिती दिली नाही तर तुमच्यावरती FIR होऊ शकतो. बरोबर. ते जरा थोडेसे हे झाले की नाही, आता हे प्रकरण जरा थोडंसं चिघळत चाललेलं आहे. मग माझ्यावरती दबाव यायला लागला की तुम्ही हे प्रकरण जरा थोडंसं व्यवस्थित हँडल करा वरिष्ठाकडून. मोठी कंपनी आहे आणि या कंपनीच्या बाबतीत हे काही करू नका. मी नंतर ह्या बाबतीमध्ये त्यांना लेखी पत्र दिलं की तुम्ही तुमचा रिस्पॉन्स कळवा की तुम्ही हे करणार आहात की नाही, ट्रेस करणार आहात की नाही.
ते परत आले माझ्याकडे वकील वगैरे सगळे असे घेऊन की या सगळ्या गोष्टीमध्ये की असं आहे तुम्हाला अधिकार नाही, आम्हाला केंद्र शासनाने परवानगी दिली होती इम्पोर्ट करायला, त्यांनी सगळं बघूनच दिलं असेल, हे सगळं ते झालं. बरोबर. पण मग शेवटी केंद्र शासन वगैरे त्यांचे इंटरनल तिथे कोणाशी बोलले मला माहीत नाही. मलाही दिल्लीवरून फोन यायला लागले ड्रग कंट्रोल जनरलच्या ऑफिसमधून की आम्ही बघतो, तुम्ही काय त्याच्यात हे करू नका, आम्ही आमचं ते चालू आहे काय करायचं ते, तुम्ही तिकडे थोडंसं हे स्लो जा. आता हे कंपनी करत नाही आहे, केंद्र शासनाने करत नाही. बरोबर. मग मला असं वाटलं की आपण डायरेक्टली पेशंटशी संवाद साधावा की जे कोणी असतील ते. मी त्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेतली फक्त एका गोष्टीसाठी की अशा पद्धतीने ज्यांची सर्जरी झाली असतील त्या सर्जरीमध्ये त्यांना ज्या कुठल्या पेशंटला त्रास होत असेल त्यांनी आमच्या FDAशी कॉन्टॅक्ट करावं. ओके, तुम्ही स्वतःला आव्हान केलं आव्हान केलं की असंच करावं, कारण कंपनीत काही करत नव्हती. बरोबर. आव्हान केल्यानंतर मग ब्लोअप झाला सगळं की खूप लोक पुढे यायला लागले की हे अमुक आहे तमुक आहे, हे सगळं हे झालं आणि त्यांना कुठेतरी हायसं वाटलं की कोणीतरी आपल्याबरोबर आहे. तोपर्यंत वाऱ्यावरतीच होतं सगळं. बरोबर. मग कंपनी मात्र खूप चिडली त्याच्यामुळे की हा कोण माणूस आहे आणि हे असं आहे आणि आम्ही एवढ्या जगात आमचे ऑपरेशन्स आहेत आणि असं कधी होत नाही, हे नाही ते नाही, हे झालं. मला मंत्रालयामध्ये बोलवण्यात आलं वरिष्ठ अधिकाऱ्याकडून, हे काय चाललेलं आहे. अर्थात मी त्यांना सांगितलं असं आहे हे सगळं. तर म्हणजे की नाही, हे असं करताना की ते किती मोठा रोजगार देतात त्यामुळे कंपन्या, त्यांनी किती आपला इन्व्हेस्टमेंट दिली आहे, काय आहे. म्हटलं साहेब हे ठीक आहे, पण हे जे पेशंट आहे त्यांचं काय नाही, काही ठिकाणी असं होतंच, असा त्याचा स्टँड होता काय होतं. म्हटलं हे फार कॅज्युअल अप्रोच. त्याच्यामध्ये मग ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस म्हटलं की आता आपण हे थांबण्यात काही अर्थ नाही आहे. मी ॲक्शन घ्यायला सुरुवात केली. त्यांना फायनल वॉर्निंग दिली की तुम्ही मला सगळ्या पेशंटची यादी द्या, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि मग त्यांना आम्ही सपोर्ट सिस्टम करतो, कारण कायद्यावर आमची जबाबदारी आहे की पेशंट केअर हा कायदा पेशंटसाठी बनवलेला आहे. तो मॅन्युफॅक्चरर्स किंवा डिस्ट्रीब्युटर्स किंवा याच्यासाठी पैसे कमवण्यासाठी नाही आहे, तो पेशंटसाठी दिलेला आहे. तर त्यांना ते काय पटत नव्हतं. मग शेवटी आम्ही असं ठरवलं, मी निर्णय घेतला की याच्यावरती FIR करायचा त्या ह्या गोष्टी, कारण ते तर ऐकतच नाही आहे. आमच्याकडे एक असं आहे की भूकंप झाल्यासारखं FDAमध्ये झालं की FIR एवढ्या मोठ्या कंपनीवरती करताय. मग सगळ्या वरिष्ठ अधिकारीवरती मुख्यालयात बसणारे इकडे तिकडे की साहेब असं करू नका, हे असं आहे तसं आहे. आता त्याचं कारण वेगळं होतं की कारण त्यांनाही त्रास झाला असता, कारण की इतके दिवस का केलं नाही मग तुम्ही असं, आत्ता FIR करता मग इतके दिवस का नाही केलं. बरोबर. तर ते हे होतं. मग मी सुरुवात केली पूर्ण डेटा गोळा करायला. FIRमध्ये कंप्लेंटमध्ये काय असावं त्याची पूर्ण जंत्री तयार केली. काही अधिकाऱ्यांनी फार चांगली साथ दिली, 2-3 अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये हे करायला, कारण तेही थोडेसे कुठेतरी आता कन्व्हिन्स झाले होते की हे काय चालले ते चुकीचं आहे. ते गेले FIR घेऊन यांच्याकडे पोलीस स्टेशनला. तर तिथे पुन्हा एकदा, कारण पोलिसांचं सुद्धा काय असतं की हा वेगळा कायदा आहे आणि अशी केस पहिलीच होती आणि इंटरनॅशनल कंपनी जिचं नाव आपण दररोज सकाळी ऐकतो, टाल्कम पावडर ह्यामुक तमुक, त्यांच्या विरुद्ध FIR करायचा ह्या सगळ्या गोष्टी. मग त्यांनी वेळ लावायला लागली. मग वेळ लागल्यानंतर मी त्यांचे DCP होते, त्यांना सांगितलं की हे बरोबर नाही आहे, मी याच्यामध्ये नाहीतर मी स्वतः पोलीस स्टेशनला येणार आहे. आणि मग ते म्हणे साहेब तसं करू नका, आम्ही करतो. तर ती केस किचकट आहे. तर त्यांनी एक इन्स्पेक्टर आमच्याकडे पाठवला, फार स्मार्ट अधिकारी होते. त्यांनी ते सगळं समजावून घेतलं आणि सांगितलं नाही साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आम्ही वेगळे ते योग्य ते कलम करून हे करतो आणि तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवा. पाठवलं आणि FIR झाला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.